आज लास्ट मेन आगमनचा आहे. आज मेजर आगमन डे. मुंबई पोलीसला बीटच नाही या गोष्टींमध्ये. गुड मॉर्निंग मित्रांनो. मागे एक असं वाटतं इंडिपेंडन्स डे सेलिब्रेशन ॲक्च्युअली बिल्डिंगमध्ये होतं, बट आपण लेट उठे ॲज युजल बिकॉज खूप थकलेलो. आणि आता आपण असा विषय करून चाललो आहे परळला फॉर ऑफकोर्स द थंबनेल. आणि भाई आपण आलेलो आहे परळला आणि हा विषय करावा लागतो बिकॉज आपली लोक असतात, आपल्याला प्रेम देतात, ते चालतं, आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. बट त्याच्यामुळे काही भलती लफडी नको व्हायला, म्हणून आपण जे शूट करायला आलो आहे जे आहे आगमन हे शूट करूया आणि एन्जॉय करूया. आणि आता माझ्यासमोरच ढोलताशा पथकचा जोरात विषय चालू आहे. मी पण एन्जॉय करतो, तुम्ही पण एन्जॉय करा आणि त्याच्यासाठी लाईक करून टाका. परळला हे परळ वर्कशॉपमध्ये इथे पोहोचलेलो आहे, ज्याचे सुपरस्टार आपल्या समोर बसलेले आहेत, द आखणी एक्सपर्ट. येस, हो काय एकदम आखणीसाठी एकदम परफेक्ट लोगो बनवलेला आहे त्यांनी. नाईस. आखणी वगैरेसाठी नाही आलेलो, त्यासाठी तुम्ही नीलचा ब्लॉग बघू शकता, 2 ब्लॉग आहे त्याचे, प्रॉपर बघू शकता. बट इथे मी नेहमी जे मागच्या वर्षी पण आगमनासाठी आलेलो, आता थोडा लेट झाला. पोकळीचा चिंतामणी जो आहे तो इथूनच निघतो, तो बघायचा होता, पण सकाळी जरा मीटिंग असल्यामुळे जरा लपडी आली, बघता नाही आलं. बट माहोल खूप डेंजरवाला इकडे आणि खतरनाक. म्हणजे आता सगळे मूर्त्या बाहेर पडतात आणि आपल्याला आता थोडे काहीतरी माहिती देणार होते प्रशांत सुवर्ण द आर्टिस्ट. तर मी बोललो की सगळ्यांनाच भेटू दे. आज ही 17 जी डेट आहे खूप हेवी डेट आहे, म्हणजे आमच्यासाठी हेवी डेट ॲज इन आज खूप जास्त आगमन आहे. म्हणजे प्रचंड ऑल ओव्हर मुंबईमधनं आपल्या या वर्कशॉपमधनं खूप जास्त आगमन आहे. आणि त्यामुळे हे जे तू बघतोयस ना, हे केऑस जो आहे हा त्याच्यामुळे. आता पण तू बघत असेल की मूर्ती चालली आहे, त्याच्या मागे किती म्हणजे मंडळाला किती गोष्टी करायच्या असतात. की पहिलं कसं होतं की मूर्ती बनवायचा, म्हणजे मी तुला बेसिक सांगतोय तेव्हाच. मूर्तिकार मूर्ती बनवायचा, त्याच्याच हातात सगळं होतं. रंगकाम करून द्यायचा, जे काय असेल तो करून तुला मूर्ती देऊन टाकायचा, तो रेस्पॉन्सिबल होतो. पण आता मूर्तिकाराला ना बऱ्याच लोकांवर डिपेंड राहिला. कामगारांपासून सुरुवात होते, कामगार, त्यानंतर जे धोतर जे वस्त्र नेसवतात ते, त्यानंतर जे डोळे काढणारे आहेत, बाकी जे रंगवणारे आहेत, असे फायबरवाले, डायमंड्स, त्यानंतर जे आता नवीन जे शस्त्र वगैरे बनवतात, म्हणजे जे गणपतीच्या हातात जे वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र, इनोव्हेटिव्ह शस्त्र आजकाल लोकांना आवडतात बघायला. तर हे सगळे असे डिव्हिजन झाले. तर मूर्तिकलाला त्याच्यावर डिपेंड राहिला, अवलंबून, आणि त्यामुळे थोडाफार डिले होतो गोष्टींचा. पण ही पण एक बाजू आहे. बरोबर. म्हणजे आता लोकांनी ते मला वाटतं चूज केलं आहे आणि लोकांना ते आवडत आहे. खरंच भाई, इथे जे लोक कामं करतायत आणि जे लोक अजूनही म्हणजे खूप मूर्त्या बाकी आहेत तिकडे, किती एक ऑलमोस्ट 300 प्लस मूर्त्या आहेत. 300 प्लस मूर्त्या आहेत. आणि आज किती जात आहेत ऑलमोस्ट? आज इथून एक 40 गणपती. आज लास्ट मेन आगमनचा आहे. आज मेजर आगमन डे. आता आजपासनं ते 24 तारखेपर्यंत मग अर्धा कारखाना ऑलमोस्ट रिकाम खाली, आणि मग 24 पासून 2 दिवस 27च्या रात्रीपर्यंत लोक नेत असतात. म्हणजे काय काय मंडळांचं पहिल्यापासून आहे की 27ला ज्या दिवशी गणपती असतो त्याच दिवशी ते आगमनमध्ये बिलीव्ह करतात, विच इज शास्त्राप्रमाणे राईट. पण मांडव बिंडव या तयारी वगैरे खूप साऱ्या करण्यासाठी लोक आधी नेतात. आजच चिंतामणीचं आगमन झालं, मिस केलं असतो. मेजर खूप अप्रतिम काम केलं आहे सिद्धेश, जे दिगोळे जे मूर्तिकार आहेत. आणि म्हणजे पहिल्यांदा असं मी तर इथे 24 तास असतो, पण ते जे कशी क्युरिओसिटी बिल्ड होते ना,
कारण मी ऑनेस्टली स्पीकिंग मी कधीही जाऊन बघू शकलो असतो सिद्धेश बरोबर मूर्ती, पण मी नाही बघितली पर्पज, बिकॉज ते फिनिश प्रोडक्ट ते मेलं असतं. म्हणून बोललो की मी लास्टलाच बघेन. आणि लास्टला जेव्हा ते पत्रे वगैरे ओपन झाले, म्हणजे अमेझिंग काम केलं. आणि त्याच्यात ढोल ताशा वगैरे आतमध्ये, आणि मेन म्हणजे पोलीस एन्जॉय करत होते. फर्स्ट टाइम बघितलं मुंबई पोलीस वॉज एन्जॉईंग. आणि म्हणजे आता आपल्या लोकांना मी म्हणजे तुझ्या चॅनल थ्रूच मी म्हणेन की यार मुंबई पोलीसला सॅल्यूट आहे. या वर्षीचं जे आगमन, जे तू आता बंदोबस्त बघितलं, कारण दे मेड शुअर की कोणीही चेंगराचेंगरीमध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार. अमेझिंग बंदोबस्त. म्हणजे मी जरी बाहेर गेलो तरी भाई कोण आहेस तू, काय या लेवलला. बरोबर. तर कोणी एक्स्ट्रा थर्ड पर्सन आत येऊ नाही शकत अनलेस अंटिल तू इथे काम करतोयस, किंवा तू मंडळाचे 10च लोक ते लोक अलाव करत होते. आणि मूर्तिकाराचे माणसं असे मिळून ते लोक मूर्ती बाहेर काढत होते. आणि एकदम शिस्तबद्ध म्हणजे खरं यार मुंबई पोलीसला बीटच नाही या गोष्टी. म्हणजे ते असं आहे की माझे 1.5 मिलियन फॉलोअर वगैरे काय नाही, तू कोण आहे ह्याच्याबरोबर आहे मगच त्यांनी आत पाठवलं, त्याशिवाय नाहीच. आणि हा माहोल मागच्या वर्षी पण बघितलेला, पण आज जरा वेगळ्या अर्थाने आपण बघतोय. मागच्या वेळी वर्कशॉप मध्ये नव्हता, BTS मध्ये आलोय, आज BTS मध्ये आलोय. तर मी बोललो की बाहेर, कारण खूप लोक पकडतील, म्हणून बोललो की इथे बसून जरा हा वेगळा माहोल बघू. आणि खरंच हा खूपच वेगळा माहोल आहे. आणि आता तू कधी प्रॉपरली फ्री होणार, म्हणजे ही सगळी लोक कधी फ्री होणार, अशी फ्री की बाई घरी जाऊन आता लांबलेट द्यायचं आहे चादरीमध्ये जाऊन एकदम. आता बघ, मी काल रात्री म्हणजे मी काल 11 वाजले, दुपारच्या 11 पासून ते आतापर्यंत जागाच आहे. असे अनेक लोक आहेत जे 4-4, 3-3 दिवस झोपले नाहीत. अजून बघशील इकडे तिकडे कोणतरी कुठेतरी पडलेला भेटेल तुला. हे 27 पर्यंत एक्झर्शन चालूच असतं. यामध्ये ऑन अँड ऑफ आजारी पडणं हे ते या गोष्टी तर आहेत, पण हा स्पिरिट कधी कमी नाही होताना दिसणार तुला. कारण तू नाहीस तर सबस्टिट्यूट उभा करावा लागतो, काम काढून देणे आहे. कारण लोक त्यावेळेला तिकडे येऊन असे उभे राहिले की एक वेगळी थरथरी आतमध्ये भरतो. आला 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 आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा आला. भाई काय ढोल ताशाचा एक्सपिरियन्स. म्हणजे ज्या ज्यावेळी मी ढोल ताशाच्या माहोलमध्ये जातो ना, 2 गोष्टी होतात. एक गुजबम्स कन्फर्म, सेकंड मला असं वाटतं की एकदा आयुष्यात मला हे प्रो सारखं वाजवायचं आहे. म्हणजे त्या पोरी वगैरे काय अशा उडून उडून वाजवतात आणि तो पोरगा वगैरे भाई काय एनर्जी आणि
लाइफ में एक बार करूँगा भाई. आता टाइम नाही वाटत बट एक बार कन्फर्म लाईफ में ढोल ताशा वाजवणार मी प्रो लेवलचा. परेल वर्कशॉपचा एक्सपिरियन्स भाई थँक्स टू प्रशांत. तिथे खरंच खूप सिक्युरिटी होती जसं तो बोलला आणि तो मला आत घेऊन गेला, लोकांना भेटवलं, आतला माहोल बघितला, प्रोसेस जाणून घेतली. खूप भाव वाटला. म्हणजे अगेन दिस टाईम ऑल्सो मी सगळ्या गोष्टी अनप्लॅन्ड केल्या जसं लास्ट टाईम केलेलं. म्हणजे लास्ट टाईम जे 100th व्लॉगला मी गेलेलो, जर बघितलं नसेल तर जाऊन बघा. तिथे पण असंच झालेलं आणि सगळ्या गोष्टी घडत गेल्या. फक्त एकच गोष्टीचं दुःख आहे की चिंचपोकळीचा चिंतामणीचा एक्सपिरियन्स राहिला. आणि प्रशांतनी मला सांगितलं की किती बाप एक्सपिरियन्स होता तो आणि का होता, ती बॅकस्टोरी मला सांगितली. आणि त्याच्यानंतर असं शिट यार मिस झालं. बट ते मिस झालं बिकॉज खरंच खूप जास्त इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि त्या मीटिंगचा जो रिझल्ट आहे तो एक्झॅक्टली पुढच्या वर्षी गणपतीत तुम्हाला मी सांगेल. तो हा व्लॉग डेफिनेटली लक्षात ठेवा, कारण पुढच्या गणपतीला मी ह्याचा रेफरन्स तुम्हाला देणार आहे. कारण खूप महत्त्वाची मीटिंग होती ती आणि खूप मोठी स्टेप असणार आहे माझ्या आयुष्यात ती. सो व्हेरी एक्सायटेड. सो प्लीज गणपती बाप्पा मोरया, चांगलं होऊ दे माझ्यासोबत आणि जी लोक बघतायत हा ब्लॉग त्यांच्यासोबत पण सगळ्यात चांगल्या गोष्टी होऊ द्या. आता ऑफकोर्स आता सगळा माहोल होणार आहे भाई गणपतीचा. मुंबई एकदम असं झगमगावर ततारा विषय होणार आहे. घरी वगैरे सगळ्यांच्या गणपती वगैरे खूप बाप होणार आहे. व्हेरी एक्सायटेड. सो लाईकशी सबस्क्राईब करून ठेवा. अँड येस, खूप लोक बोलतात की भाई लालबागच्या राजाच्या विसर्जनात तू जाणार आहेस का. गेट रेडी. अँड हा व्लॉग सगळ्यांना पाठवा जे मिस करतायत आगमन किंवा ज्यांना जाता नाही आलं आगमनाला. अँड या कसा वाटला प्लीज खाली कॉमेंट्समध्ये सांगा. लाईक सबस्क्राईब बिलीव्ह इन मॅजिक. अँड आस्थाला गो गणपती बाप्पा मोरया.